Hello friends, welcome to Science Coaching Classes. Today we are going to learn physics chapter number 1, rotational dynamics part 6. Okay, so in this we have to be going to learn radius of gyration. Okay, so what do you mean by the radius of gyration? Okay, accordingly जर आपण previous व्हिडिओ जर तो previous parts आपण पाहिले तर आपण previous parts मध्ये आपण युनिफॉर्म रिंग किंवा युनिफॉर्म डिस्क बद्दल आपण काय केलं की मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केलं. सो आता त्या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगच्या बाबतीमध्ये आपण फाइंड आउट केलं दॅट इज mr². ओके, आणि मग आपण काय केलं की तिथे एक कॉन्स्टंट्स म्हणजे आता इथे mr² केलं आणि डिस्कच्या बाबतीमध्ये आपण काय केलं होतं तर हाफ mr² हे रिलेशन्स आपण पाहिले होते. ओके, आय होप सो की त्यावेळेस तुम्हाला समजले असावे ते रिलेशन्स. ओके, so I will move on these slides on white screen. See, आपण काय बघितलं होतं की रिंग साठी I is equal to what we see for ring. Suppose रिंग साठी म्हटल्यावरती मी इथं R घेतो, that is mr². Okay, mr² आपण पाहिलं होतं for ring. Okay, and moment of inertia for disk. Okay, for disk काय पाहिलं होतं आपण half mr² आपण पाहिलं होतं. For disk half mr² आपण पाहिलं होतं, right? सो आता हा जो r आहे दॅट इज युअर रेडियस. ओके, किंवा डिस्टन्स किंवा एक आपण बघितलं तर एक रिजिड बॉडी असते. ओके, आणि या रिजिड बॉडी मध्ये इथे सेंटर असतो किंवा ऍक्सिस वरून तो रोटेट करत असतो. ओके, सो दिस इज वन ऑफ द ऍक्सिस. ओके, आणि सपोज इथे हा कायनेटिक सेंटर आहे आणि इथं पर्टिक्युलरली एक m1 नावाचा मास आहे किंवा m मास आहे आणि इथं r नावाचा एक डिस्टन्स आहे. या म्हणून आपण काय केलं होतं की रिंगचं पण याच पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलं होतं. मग आता एका रिजिड बॉडीवरती असे बरेचसे पर्टिक्युलरली m1 m2 असे पर्टिक्युलरली इथे r1 डिस्टन्स वरती r2 डिस्टन्स वरती असे वेगवेगळ्या पद्धतीचे काय असणार मासेस डिस्ट्रीब्युटेड केलेले असतात. सो इन्स्टेड ऑफ दिस r ज्या वेळेला मी काय करतो की इन्स्टेड ऑफ दिस r आय विल यूज instead of that r what I will use that k. Okay, I will use that k. So this k it stands for a radius of gyration. Okay, त्याच केला मी काय म्हणतो तर radius of gyration. So instead of r, okay, instead of r when I use that k, that is called as k will be represented always by the r represented by the replaced by the r, that is the value of the radius of gyration. त्यालाच मी काय म्हणतो radius of gyration. आणि म्हणून instead of r I will use that k. म्हणून मी त्याचा जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल including the radius of gyration, so instead of r I will written on here k. So it is I is equal to mk². I hope so की तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात येत असेल. सो रेडियस ऑफ गायरेशन हा एक टॉपिक आहे आणि गायरेशन जर सांगितलं असेल आपल्याला तर आपण r च्या बदल्यामध्ये काय घेणार आहे k. सो इथे आपल्याला पुस्तकात हे दिलेलं आहे पहा इकडे की इट शोज मॅथमॅटिकली दॅट k इज डिसाइडेड बाय द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास in a ring and the entire mass is distributed at a distance r, while for a disk its mass is distributed between 0 to r. आता डिस्क मध्ये काय असतं की डिस्क मध्ये पार्टिकल हे विखुरलेले असतात आणि रिंग मध्ये म्हटल्यावरती पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स असतात. सो त्याच्यामुळे आपल्याला एक प्रॉपर डिस्टन्स मिळतो. बट इन डिस्क their particles are distributed from 0 to r, बरोबर. आणि म्हणून आपल्याला तिथे among any object of the same mass and radius, ring has largest radius of a gyration and hence maximum moment of inertia, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला मी लास्ट टाइम मध्ये त्यावेळेला मी एक प्रश्न सांगितलं होता की कोणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, रिंग मध्ये जास्त असेल की डिस्क मध्ये जास्त असेल. तर ऑब्विसली मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, रिंग हॅज लार्जेस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया बिकॉज ऑफ रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे. आणि कारण का रेडियस ऑफ गायरेशन का जास्त आहे, कारण रिंग एका सर्कम्फरन्स त्याचे पार्टिकल सर्कम्फरन्स वरती असतात. सो मॅक्झिमम त्याला काय करावं लागणार आहे, रेडियस लागणार आहे, डिस्टन्स लागणार आहे. त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्विसली जास्त असणार आहे. बट डिस्कचं तसं नाहीये. डिस्कचं काही पार्टिकल्स एकदम सर्कम्फरन्स वरती असतील, काही पार्टिकल्स नियर दी त्याच्या सेंटरला असतील. त्याच्यामुळे त्याच्यातला जो मास आहे किंवा त्याच्यातला जो डिस्टन्स आहे
तो रेडियस आहे किंवा डिक्रीज होत जातो आणि मग जसं जसं डिस्टन्स कमी तसं जसं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा एमसीक्यू पॉइंट ऑफ प्रश्न आहे की कदाचित तुम्हाला येऊ शकेल की सपोज देयर इज अ टू ऑब्जेक्ट वन इज अ रिंग अँड सेकंड वन इज अ डिस्क सो इन दिस which one is the moment of inertia we get maximum moment of inertia so obviously काय असणार आहे तर रिंग कारण रिंगचे पार्टिकल्स कशामध्ये असतात अराउंड दी सर्कम्फरन्स आणि डिस्कचे पार्टिकल अराउंड दी सर्कम्फरन्स असतात पण त्या डिस्क असल्या कारणामुळे फ्लॅट सरफेस आहे तर त्याच्या सेंटर पासून ते पार्टिकल्स काय होतात डिस्ट्रीब्युटेड होत जातात आणि त्याच्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया लेस आहे रादर दॅन द रिंग आय होप सो की तुम्हाला रेडियस ऑफ डायरेक्शन आणि त्याचबरोबर हा जो मी प्रश्न तुम्हाला सांगितला तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असावा सो आय विल मूव ऑन दी नेक्स्ट स्लाइड सो नेक्स्ट इज दॅट इज अ थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस त्या दोघांपैकी एक तरी थेरम तुम्हाला पेपरला 100% विचारतात म्हणजे विचारतात सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थेरम खूप छान पद्धतीने मी इथं तुम्हाला हे रिप्रेझेंट केलेलं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जरी तुम्ही रिप्रेझेंट केलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार आहे बिकॉज वाय की पुस्तकामध्ये बुक मध्ये तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये थेरॉटिकल म्हणजे रिटर्न केलेलं आहे की थेरॉटिकल करता नाकी नव्हती त्याच्यामुळे मी हे शॉर्ट मध्ये तुम्हाला म्हणून चांगल्या महिने दिलेले अगदी तुम्ही असंच असं जरी लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत वाय कारण तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे येत्या लक्षामध्ये तर कन्सेप्ट क्लिअर असेल आणि कन्सेप्च्युअली तुम्ही जर व्यवस्थितपणे तिथे जर रिटर्न जर केलं पेपरमध्ये तर तुम्हाला 100% मार्क्स देणार आहेत सो थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस जर आलाच तर तुम्हाला ह्यापर्यंत डायग्राम ड्रॉ करायचे सो आता पॅरलल ऍक्सिस म्हटल्यावरती हा त्यांचा काय झाला हा एक रिजिड बॉडी आहे आणि ह्या रिजिड बॉडीमध्ये हा मेन सेंटर आहे आणि ह्या सेंटर पासून अजून एक पॅरलल ऍक्सिस आहे राईट सो इथे मी काय केलंय पहा की कन्सिडर ओके कन्सिडर काय कन्सिडर केलंय की MOP is an axis passing through from point O. Passing through point O. लक्षात येते की passing through point O. ACB is an axis passing through from point C. Okay. So let H be the distance between the point O and point C. असं अशा पद्धतीने जरी लिहिलं तरी चालेल पॉइंट वाईज अतिशय सोप्या भाषेत लिहायचं काही प्रॉब्लेम नाहीये okay now IC means it is a moment of inertia along this axis or along this point C that's why I written here IC okay IC लिहिण्यामागचं कारण काय कारण हा moment of inertia point C मधून चाललेला आहे आणि हा point C च्या axis मधून चाललेला आहे so therefore I written here IC with the moment of inertia okay moment of inertia going from the point C and IO be the moment of inertia okay going from point O I hope so की तुम्हाला सगळ्या गोष्टी या चांगल्या पद्धतीने समजतायत and let D and L are the individual point of masses म्हटल्यावरती तर हा D हा एक काय आहे की इंडिव्हिज्युअल पॉइंट आहे आणि L हा पण एक इंडिव्हिज्युअल पॉइंट आहे आता हा पॉइंट मास जर मला घ्यायचा असेल इथे जर मला इथे पॉइंट मास जर याला डिक्लेअर करायचं आहे तर मी ह्या पॉइंट मास साठी याचा एक स्मॉल पार्टिकल किंवा स्मॉल मास जर घ्यायचा असेल तर त्याला मी डिनोट करणार आहे डीएम ने डीएम मीन्स इट इज माय स्मॉल मास ऑफ दिस पार्टिकल इंडिव्हिज्युअल पार्टिकल किंवा ह्या पॉइंट मासचा स्मॉल मास डीएम मी इथं घेणार आहे आय होप सो तुम्हाला समजत असेल आणि मग आता काय होणार आहे की सपोज मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटल्यावरती आता हा सी पासूनचा हा इथपर्यंत पॉइंट मास आहे म्हटल्यावरती हे डिस्टन्स काय झालं माझं डीसी म्हटल्यावरती मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युलाने जर मला ह्याचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर व्हॉट इज माय फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I इज इक्वल टू mr². m म्हटल्यावरती हा पार्टिकल असतो आणि r डिस्टन्स वरती असतो हे आपण लास्ट टाइम पण पाहिलं होतं मग आता हा जो पॉइंट मास आहे हा याचा स्मॉल पॉइंट मास मी डीएम घेतला आणि याचा डिस्टन्स किती इथे आर नसून हे काय आहे डीसी म्हटल्यावरती याचा काय होणार आहे डीसीचा स्क्वेअर आणि स्मॉल मास मल्टिप्लाय बाय डीएम फॉर एक्सिस ACB. So I written here now IC is equal to integration of DC square into dm. This is moment of inertia. बरोबर कारण हा स्मॉल आहे स्मॉल एका पार्टिकलचा घेतोय मी म्हटलं तसे मॅक्झिमम जेवढे पार्टिकल असणार म्हणजे त्याला मी काय करणार इंटिग्रेटेड करणार अँड दिस इज फॉर व्हॉट विच ऍक्सिस फॉर ऍक्सिस ACB.
आणि त्याच पद्धतीने मग आयो दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस पॉइंट ओ काय येणार आहे तर डीओ स्क्वेअर इट इज क्लिअर डीओ स्क्वेअर इनटू डीएम. दिस इज इक्वेशन नंबर 2 फॉर ऍक्सिस एमओटी. आय होप सो की तुम्हाला मला काय सांगायचं ते चांगल्या पद्धतीने समजत असेल. सो आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आता बघा आयओ इज इक्वल टू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्हॉट इज द डीओ डीओ म्हटल्यावरती तर नीट लक्षात घ्या तर मी डीओ म्हटल्यावरती आय कन्सिडर द ट्रायंगल DON right angle triangle DON 90 degree at point N. So in this triangle DO is my hypotenuse and by Pythagoras theorem DO square is equal to what that is DN square plus NO square. Okay येते लक्षामध्ये. So instead of that DO square I written here DN square plus NO square into DM. Okay कशावर लागलं तर पायथागोरस थेरम वर लागलं. ओके आय होप सो की तुम्हाला समजत असेल. मग आता या NO ला मी असं लिहू शकतो का बिकॉज N बिटवीन C बिटवीन O म्हटल्यावरती NO is equal to NC plus CO. So yes I can written on here. So integration of DN square मी as it is ठेवला NO च्या बदल्यामध्ये NC plus CO to the whole square multiply by DM आणि इथे मी रिझल्ट लिहून दिलेले. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर आता मी DN स्क्वेअर ऍज इट इज ठेवला आता ह्याला मी आपल्या इक्वेशन प्रमाणे किंवा फॉर्म्युलाच प्रमाणे त्याला रिटर्न केलं दॅट इज a प्लस बी टू दी होल स्क्वेअर. ओके मग a प्लस बी टू दी होल स्क्वेअर म्हटल्यावरती आपण काय फॉर्म्युला अप्लाय करायचो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो इथे a म्हणजे तुमचा NC आणि b म्हणजे CO म्हटल्यावरती a स्क्वेअर म्हटल्यावरती काय येणार आहे NC चा स्क्वेअर प्लस 2 into NC multiply by CO plus CO चा स्क्वेअर multiply by this DM as it is. मग आता जर तुम्ही एक नीट गोष्ट लक्षात घेतली DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर जर हा ट्रायंगल मी कन्सिडर केला ॲज अ राईट अँगल ट्रायंगल DCN किंवा DNC तर याच्यामध्ये हायपोटेन्यूस काय होईल तुमचा DC स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर. ओके आय होप सो की तुम्हाला मला काय म्हणायचं चांगल्या पद्धतीने समजतंय. म्हटल्यावरती याच्यामध्ये काय होणार आहे DC स्क्वेअर माझा हायपोटेन्यूस होईल. मग मी काय करतोय DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअरच्या बदल्यात मी DC स्क्वेअर लिहिलं प्लस 2NC आणि CO म्हटल्यावरती मला माहिती आहे CO ची व्हॅल्यू काय आहे H. सो मल्टिप्लाय बाय H प्लस H स्क्वेअर इंटू DM. ऑलरेडी तर मी रिझल्ट पण लिहून दिलेला. सो IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर DM प्लस 2H हा तर आपला कॉन्स्टंटच आहे NC डॉट DM त्याला DM ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं प्लस H स्क्वेअर इंटू DM. आता नीट लक्षात घ्या की वी नो दॅट दिस इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर DM दॅट इज IC बरोबर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड ड्यू टू द सेंटर ऑफ मास NC डॉट DM काय होणार आहे 0 कारण सेंटर ऑफ मास जर आलं तर ते काय होणार आहे 0. सेंटर ऑफ मास ऍक्टिव्ह तर तुमचं 0 होतं म्हणून DF त्याची व्हॅल्यू झाली 0 मग ह्याची व्हॅल्यू 0 झाली आणि इंटिग्रेशन ऑफ DM दॅट इज M इंटिग्रेशन ऑफ DM दॅट इज व्हॅल्यू ऑफ M ऑलरेडी आपण मागे पाहिलं होतं. सो सबस्टिट्यूट ऑल दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 3 in this equation what we get IO is equal to this is IC plus 0 plus H square into M and that is nothing but IO is equal to IC plus MH square आणि हाच आपला theorem of parallel axis आणि हेच आपल्याला इथे प्रूफ करायचं. आय होप सो की तुम्हाला हा चांगल्या पद्धतीने हा theorem समजला असेल. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. सो दिस इज अबाउट द theorem of a parallel axis. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याची 10 वेळा काय 1000 वेळा प्रॅक्टिस केली तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहे. सो यू हॅज टू बी डू द प्रॅक्टिस एव्हरी डे. मी तर म्हणेन तुम्ही एव्हरी डे प्रॅक्टिस करा कारण विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला फिजिक्स क्रॅक करणं इझी जाणार नाही. एव्हरी डे यू हॅज टू बी प्रॅक्टिस. ओके नाउ नेक्स्ट स्लाइड दॅट इज अ theorem of perpendicular axis. ओके नाउ आता या परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये हाही फार महत्त्वाचा theorem आहे. दिस इज द डायग्राम फॉर द परपेंडिक्युलर ऍक्सिस. मी अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे लिहून दिलेलं आहे. मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला पॅरलल वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे कारण परपेंडिक्युलर आहे अतिशय इझी theorem आहे. एकदम चिंदी आहे. चिंदी म्हटलं तरी चालेल कारण अतिशय इझी आहे. एवढा इझी आहे की तुम्ही अतिशय म्हणजे प्रॅक्टिस नाही केलं तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता. बट प्रॅक्टिस नाही केलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रॅक्टिस करायचंच नाही. यू हॅज टू बी
डू द प्रॅक्टिस बिकॉज विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला हे जमणार नाही. पण याचे ज्या स्टेप्स आहेत त्या अतिशय सोप्या आहेत आणि सोप्या म्हणण्यापेक्षा 2-4 स्टेप्स मध्ये हा तुमचा थेरम उरकतोय. सो आता इथं नीट लक्षात घ्या की नेमका काय कशा पद्धतीने आपण चाललोय ते. सो सॉरी, this is a diagram for the perpendicular axis. Okay, now here consider Ix. Okay, x आता हा रीजन आहे Ix, Iy and Iz. Okay, 3 axes आहेत. Okay, respective of moment of inertia of body about the x, y and z axis. Okay, Ix म्हटल्यावरती along the x axis, Iy म्हटल्यावरती along the y axis and Iz म्हटल्यावरती along the z axis are the respective moment of inertia of that axis. ओके, पी बी द इंडिव्हिज्युअल मास म्हटल्यावरती ही एक पॉइंट मास असणार आहे, बरोबर. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्स आय एक्स म्हटल्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया हा आहे, अलॉंग द एक्स एक्सिस म्हटल्यावरती याचं पी बी पॉइंट पासून इथपर्यंतचं डिस्टन्स हा कोणाला पॅरलल दिसतोय, वाय ला म्हटल्यावरती हे डिस्टन्स काय असणार आहे, वाय. हे डिस्टन्स हा पॅरलल ह्याला आहे म्हणून हे डिस्टन्स एक्स, पण झेड ला मात्र कसलंच नसल्या कारणामुळे झेडचं डिस्टन्स झेडच असू शकतं. So Pm and Py, Pm is y and Pm is equal to x. Okay, so we can write what Ix म्हटल्यावरती moment of inertia which is integration of what, हा distance इथून इथपर्यंत बॉडी मास पर्यंत पॉइंट मास पर्यंत म्हटल्यावरती y स्क्वेअर इंटू पॉइंट मास म्हटल्यावरती p घेणार का नाही, याचा स्मॉल मास म्हटल्यावरती dm. ऑलवेज लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला आपल्याला थेरम करताना मी स्मॉल मास आणि डिस्टन्स एज अ मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करणार. So Ix is equal to integration of y square into dm. मग what about the Iy? Iy म्हटल्यावरती x square integration of x square distance म्हटल्यावरती आणि into small mass dm and Iz म्हटल्यावरती त्याला कोणीच नाहीये म्हटल्यावरती z square into dm. हे मी इक्वेशन 1, 2, 3 सायमल्टेनियसली लिहून घेतले. नाव आता हा तुमचा पॅरलेलोग्राम झाला. पॅरलेलोग्राम झाला म्हटल्यावरती हा इथे एक ट्रायंगल तयार होतो, दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. मग मी कन्सिडर करतो ह्या राईट अँगल ट्रायंगलला ए ट्रायंगल एमओपी. व्हॉट हॅपन ओपी स्क्वेअर बिकॉज 90 डिग्री इकडे तयार होणार, राईट, 90 डिग्री इथे तयार होणार. ओपी स्क्वेअर इज माय हायपोटेन्युस इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस एमपी स्क्वेअर. मग झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, त्यांच्या व्हॅल्यू मी पुटअप केल्या. सो नाव इंटिग्रेट झेड विथ रिस्पेक्ट टू डीएम म्हटल्यावरती इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर इंटू डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर इंटू डीएम. मग इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डीएम काय व्हॅल्यू आहे माझी आय झेड, ह्याची व्हॅल्यू काय आहे तर आय एक्स आणि ह्याची व्हॅल्यू काय येणार आय वाय फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 and that is nothing but Iz is equal to Ix plus Iy and this is a theorem of perpendicular axis. I hope so की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो इन दिस पार्ट 6 ह्या लास्ट पार्ट मध्ये आपल्या theorem of parallel axis and theorem of perpendicular axis is very important theorems. त्याच्यापैकी एक तरी येतोच आणि मला असा डाऊट आहे की यावर्षी पॅरलल ऍक्सिसचा थेरम तुम्हाला विचारला जाईल आणि अतिशय सोपा जर पेपर काढला तर परपेंडिक्युलर ऍक्सिसचा 100% हा थेरम तुम्हाला विचारला जाईल. सो आय विल मूव ऑन दी नेक्स्ट स्लाइड. Now you know very well now what is the concept of that is mean by angular momentum. What do you mean by angular momentum? Okay, आता अँग्युलर मोमेंटम म्हटल्यावरती काय तर थोडेसे कन्सेप्ट आहेत अँग्युलर मोमेंटमच्या बाबतीमध्ये. लेट इट बी आपण ते जरा चेक करूया की अँग्युलर मोमेंटम नेमकं काय असतं. सो यू लर्न इन द 11th स्टँडर्ड ऑल्सो दॅट इज अ लिनियर मोमेंटम. ओके, लिनियर मोमेंटम काय असतं. आता अँग्युलर मोमेंटम आपल्याला सांगितलं इट इज अ प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड व्हॉट अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं होतं, राईट. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय तर आपण त्याला कशाने डिनोट करतो अँग्युलर व्हेलॉसिटीला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा. या सगळ्या गोष्टी आपण लर्न केलेल्या आहेत पार्ट 1 मध्ये. मग आता इन लिनियर मोमेंटम व्हॉट लिनियर मोमेंटम व्हॉट इज माय इक्वेशन दॅट इज मोमेंटम आय डिक्लेअर विथ पी. It is a product of mass, okay, mass into velocity which is denoted by linear, that is a v. Okay, so हा झाला आपला linear momentum. It is a linear momentum. It is what linear momentum. I hope so तुम्हाला समजतंय की linear momentum आणि आज आपल्याला काय शिकायचंय angular momentum आपल्याला शिकायचंय. ओके, सो आता angular momentum मध्ये काय होणार आहे मग angular momentum that is we can denote it by L. Okay, it is a product
velocity. This is my angular momentum. This is my angular momentum. I hope so. I should come on the slides. Okay. So it is the measure of rotational motion of a body, which is a product of inertia and angular velocity. That is L is equal to I into omega, where I is the moment of inertia and omega is the angular velocity. Okay. आता instead of that I can return that is R. Okay. So also L is equal to RP. Okay. RP म्हटल्यावरती मला माहिती आहे की L म्हटल्यावरती RP आपण लिहितो, बरोबर की नाही? L is equal to RP. RP P म्हटल्यावरती काय? तर मोमेंटम, लिनियर मोमेंटम, बरोबर? लिनियर मोमेंटम काय? तर प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. मग आता मास इंटू वेलोसिटी म्हटल्यावरती ऑलरेडी मी तुम्हाला माइंड स्क्रीनवर दाखवलं P इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. R हा आपण काय घेतलाय? लिनियरली आपण एक काय घेतलाय? रेडियल वेक्टर घेतला आणि इथं मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बदल्यात आपण ते हे लिहिलं. म्हणजे काय लिहिलं? बिकॉज ऑफ दिस वी नो दॅट वी व्हेरी वेल की लिनियर म्हटल्यावरती इथं अँग्युलर मोमेंटम इज रिलेशन बिटवीन द लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. जसं की आपण वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी मध्ये बघितलं तसं इथे आपल्याला त्याचं रिलेशन आपण लिहिलं. राईट. आय होप सो की तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय की जसं आपण काय केलं होतं अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटीचं रिलेशन दाखवलं होतं v इज इक्वल टू आर ओमेगा, तसं इथं काय केलं? L इज इक्वल टू आर टी. L इज इक्वल टू आर पी, बरोबर? माझा P म्हटल्यावरती मला माहिती आहे काय माझी व्हॅल्यू किती P ची mv. आताच आपण बघितलं व्हाईट स्क्रीनवरती. सो इन्स्टेड ऑफ दिस P I will return mv आणि R as it is. And this is the relation between the linear momentum and angular momentum. So SI unit is kg meter square because mass we calculate in kg, velocity that is meter square, okay, and sec per second. So dimension is m L2 t minus 1. आणि सपोज जर मला ह्यालाच वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल, सो दॅट इज माय L वेक्टर इज इक्वल टू R वेक्टर मल्टिप्लाय बाय P वेक्टर. आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की इन्स्टेड ऑफ दिस R I can write in a magnitude form R sin theta. So LP is equal to P into R sin theta, where theta is smaller angle between P and R. ऑलरेडी आपण अँग्युलर वेलोसिटी आणि लिनियर वेलोसिटी मध्ये पण हा आपण R sin theta चा तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितलेला आहे. आय होप सो की तुम्हाला अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय ते चांगल्यापैकी बऱ्यापैकी समजलं असेल. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय ते आता आपण शिकलो आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं तर एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अबाउट द अँग्युलर मोमेंटम. सो आता ह्या अँग्युलर मोमेंटम साठी मी डायग्राम रिजिड बॉडीची घेतलेली आहे. ओके. सो कन्सिडर दॅट m1 m2 and m3 and dash 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 up to mn, up to n masses be the masses of particle. Omega be the angular velocity. आता ती angular velocity constant राहणार आहे का? कारण angular velocity सगळ्यांसाठी सारखी आहे, बरोबर? फॉर दी मुव्हिंग रिजिड बॉडी, कारण हे सगळे पार्टिकल मुव्हिंग कोणावर करतात? रिजिड बॉडी. रिजिड बॉडीला कोण ऍक्सेलरेट करतोय? तर angular velocity ऍक्सेलरेट करतोय. So as a rigid body performing uniform circular motion आणि त्या angular velocity मुळे त्या बॉडी मध्ये काय होते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय होते? परफॉर्म होते. आणि म्हणून तो ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी हा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे सगळ्या पार्टिकल साठी, तो कुठल्याही डिस्टन्स वरती असला तरी. सो वेलोसिटी फॉर ईच अँड एव्हरी पार्टिकल वी नो दॅट v इज इक्वल टू आर ओमेगा और ओमेगा स्क्वेअर, वॉट एव्हर मे यू कॅन रिटन. ओके. सो मग आता वेलोसिटी v1 काय होणार आहे? r1 ओमेगा, ओमेगा इज कॉन्स्टंट. v2 इज इक्वल टू r2 ओमेगा, v3 इज इक्वल टू r3 ओमेगा up to n particle, that is vn is equal to rn omega. So for linear and angular momentum we know that L is equal to pr. Okay. आणि p म्हटल्यावरती आपलं लिनियर मोमेंटम that is mv. So instead of that p I will write mv and this r as it is. Okay. म्हटल्यावरती v, आता v ची रिलेशन काय आहे? दिस इज वेलोसिटी. आता ही वेलोसिटी आहे जर मी अँग्युलर वेलोसिटीच्या रिलेशन मध्ये लिहिली तर L is equal to what? m ओमेगा आर, हा आर आणि हा आर म्हटल्यावरती आर स्क्वेअर, सो ओमेगा आर स्क्वेअर. ओके. आय होप सो तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय. ओके. सो L1 पार्टिकल म्हणजे L1 हा माझा पहिला पार्टिकल असणार आहे, याचं मोमेंट किती असणार आहे? मोमेंटम L1 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम
L1 is equal to M1 R1 स्क्वेअर, इथं ओमेगा, इथं ओमेगा पाहिजे, नॉट ओमेगा स्क्वेअर, चुकून रिटर्न झालेलं आहे, ओमेगा कारण कॉन्स्टंट आहे. L2 is equal to M2 R2 square omega up to n particle, that is Ln is equal to Mn Rn square omega. So this is about the all particles for linear momentum. So now total angular momentum काय येणार आहे, that is L. So sorry, इथे मी linear momentum हा word वापरले, it is not linear momentum, it is angular momentum, sorry. सो आता इथं टोटल अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे, सगळ्यांची काय करणार आपण ऍडिशन, बरोबर ना. लास्ट टाइम पण आपण अशाच पहिले एक्सप्रेशन फाइंड आउट केलेले आहे. सो सगळ्यांची ऍडिशन झाल्यावरती कॉमन काय निघणार आहे, ओमेगा कॉमन निघणार आहे, राईट. मग ओमेगा कॉमन निघाल्यावरती ह्याचं काय होणार आहे, समेशन म्हटलं की समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 अप टू एन MI RI स्क्वेअर म्हटल्यावरती जर आय ची जागा 1 ने घेतली तर M1 R1 स्क्वेअर, 2 ने घेतली तर M2 R2 स्क्वेअर, ओमेगा म्हणजे आपल्याला सगळे पुन्हा हेच मिळणार. मग आता हा MI R1 RI स्क्वेअर आणि दिस इज द समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 and दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया, इज इट. सो N इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टीप्लाय बाय एंग्युलर वेलोसिटी and it is also analogous of what P is equal to mv. Okay, P is equal to mv. So काय होता है कि सी angular momentum is always equal to what moment of inertia multiplied by angular velocity. आणि L म्हटल्यावरती हा तुमचा झाला angular momentum, हा analogous कोणाचा आहे, तर linear momentum म्हटल्यावरती P आणि I म्हटल्यावरती moment of inertia is nothing but mass of the particle, हा आपला mass of the particle आणि ही velocity, that is angular and this is a linear velocity. So this is analogous of this and this is the expression for angular momentum. I hope so की तुम्हाला हा पॉइंट चांगल्या पद्धतीने समजला असेल. So I will move on the next slide. Okay, so expression for torque. Torque म्हटल्यावरती we know that very well. Torque म्हटल्यावरती काय येतं, तर या पद्धतीचं आपल्याला डायग्राम रिप्रेझेंट करायचे. टॉर्क म्हटल्यावरती येथे थोड्याफार प्रमाणामध्ये काय होणार, टिल्ट होणार आहे, राईट. अँग्युलर ऍक्सलरेशन इथे असणारच आहे, त्याचबरोबर काय असणार आहे, मास पण असणार आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये डिस्टन्स पण तुमचं काय होणार आहे, रोटेट होणार आहे. थोड्याफार प्रमाणात डिस्टन्स पण थोड्याफार प्रमाणामध्ये रोटेशन होणार आहे. सो लेट बी एक्सप्रेशन फॉर टॉर्क काय ते बघूया. हियर रिजिड बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. So angular acceleration, that is alpha, okay, we know very well, is constant. So m1 m2 dash 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 mn with the masses of particle of rotating rigid body, r1 r2 rn with the radius or distance of the particles from axis of rotation. So if for uniform circular motion will done with the radial tangential acceleration, the tangential acceleration पण घडतंय. So that's why काय होणार आहे की tangential acceleration घडते म्हटल्यावरती आपण काय करणार, that is A is equal to R alpha, where R is the radius and alpha is the angular acceleration and A is the linear acceleration, that is constant on here. So for each particle A1 is equal to R1 alpha, A2 is equal to R2 alpha and A3 is equal to R3 alpha, इथे alpha पाहिजे चुकून ओमेगा झाले, and An is equal to Rn alpha. Also particle expressing force पण आपल्याला इथे अप्लाय होते बघा, छोटा छोटा फोर्स पण अप्लाय झालाय. सो फोर्स we know that is force is equal to mass into acceleration. So force is equal to m as it is, but what is the value of acceleration, that is r alpha किंवा alpha r लिहिलं तरी चालणार आहे. So for each torque we know that torque is equal to Fr. So instead of that F I can put the m alpha r. So m alpha r into this r, that is m alpha r square, this is for torque. So for each particle torque 1 is equal to m1 r1 square alpha up to torque n पर्यंत. सो इथे आपण काय करणार, मग torque is equal to सगळ्यांची ऍडिशन. मग याच्यामध्ये काय कॉमन निघणार आहे, that is alpha. अल्फा कॉमन निघाला म्हटल्यावरती समेशन ऑफ I is equal to 1 up to n, that is mi ri square, that is nothing but moment of inertia. So this is expression for torque. So torque is equal to moment of inertia multiplied by angular acceleration. So this is the expression for torque. I hope so की तुमचं expression for torque हे देखील तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. पेपरला येण्यासारखे पॉइंट्स
टू बी प्रॅक्टिस. तुम्हाला एव्हरी डे याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कोणतं एक्सप्रेशन विचारतील सांगता येत नाही. प्रत्येक म्हणजे आपला चॅप्टर 1 आपण सुरुवातीपासून सगळ्या एक्सप्रेशनच पाहत आलेलो. सो यू हॅज टू बी रिमेंबर इन युअर माइंड की काय आहे, कुठे काय चाललंय. ओके, सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट. That is the conservation of angular momentum. Okay. Now, already we know that the angular momentum in 11th standard we have seen conservation of linear momentum, which says that linear momentum of an isolated system and is conserved in the absence of external unbalanced force. As seen earlier, torque and angular momentum are the respective and analogous quantity of force. आता आपण पाहिलं की टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम ही एनालॉगस कोणाची आहे, तर फोर्स आणि लिनियर मोमेंटमची. इन कशामध्ये, इन रोटेशनल डायनामिक्स. सो विथ सुटेबल चेंजेस दिस कॅन बी ट्रान्सफॉर्म इनटू द कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो वी सी इन अँग्युलर मोमेंटम or the moment of linear momentum of a system is given by L vector is equal to R vector into P vector. आताच आपण पाहिलं. सो याचाच आपण वापर करून आपण काय करणार आहे की R vector is the position vector from the axis of rotation and P is the linear momentum. सो आता याला आम्ही काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो dl वेक्टरला मी टाइम बरोबर रिस्पेक्ट म्हणजे डिफरन्शिएट केलं तर dl वेक्टर अपॉन dt आणि याचा आता प्रोडक्ट आहे. ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलोय की डेरिव्हेटिव्हचं प्रोडक्टचं काढायचं असेल तर काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह म्हणजे r वेक्टर ऍज इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ p आणि त्याच्यानंतर हा वेक्टर ऍज इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. सो तसंच आपण इथं केलं. सो r वेक्टर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस प्लस p वेक्टर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ r. नाव आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ r वेक्टर विथ रिस्पेक्ट टू t इज नथिंग बट द वेलोसिटी and derivative of linear momentum with respect to t, the time is nothing but the force. Okay, we know that. So आपण काय करणार मग dl vector upon with respect to time, r vector as it is and with respect to time हा जो आहे याचा काय लिहिला आपण, force. It is the f, that is f vector. आणि आता आपल्याला v vector म्हटल्यावरती काय माहिती आहे आपल्याला माहिती आहे that is m to v म्हटल्यावरती v vector multiply by v vector. ओके, एमपी म्हटल्यावरती ते माहिती आहे ना आपल्याला की लिनियर वेक्टर म्हटल्यावरती काय येणार आहे, लिनियर वेक्टर म्हटल्यावरती v मल्टिप्लाय बाय v वेक्टर. सो आपल्याला माहिती आहे की डॉट वेक्टर मध्ये जर आपल्याला जर सेम वेक्टरचे जर डॉट प्रोडक्ट केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू 1 मिळते आणि क्रॉस प्रोडक्ट केलं त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते. सो ही व्हॅल्यू काय झाली आपली 0. सो dl वेक्टर अपॉन dt that is equal to r vector into f vector. So but r vector and f vector is the moment of force of torque. That is T vector. So T vector is equal to dl vector upon dt. जर टॉर्क जर 0 असेल तर हा आपला 0 असतो and therefore L is constant. So हा पॉइंट आला तरी येऊ शकतो पण नथिंग बट एवढा काही इम्पॉर्टंट नाहीये. बट आता आपल्या टॉपिक मध्ये आहे म्हणून आपण इथे हा घेतलेला आहे. सो दिस इज द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आय होप सो की तुम्हाला हा पॉइंट समजला असेल चांगल्या पद्धतीने. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. सो दॅट इज रोलिंग मोशन. आता रोलिंग मोशन म्हटल्यावरती द मोशन इन विच सर्क्युलर मोशन अँड लिनियर मोशन सायमल्टेनियसली ऑकर दॅट इज कॉल्ड ॲज अ रोलिंग मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन झाल्याच्या नंतर लिनियर मोशन, लिनियर मोशन झाल्यानंतर पुन्हा सर्क्युलर मोशन, हे सायमल्टेनियसली अशा पद्धतीच्या मोशनला आपण काय म्हणतो, रोलिंग मोशन असं आपण म्हणतो. सो हिअर ऑब्जेक्ट while moving and process two types of kinetic energy, that is rotational kinetic energy and translation kinetic energy. So you very well know that the rotational kinetic energy चा फॉर्म्युला म्हटल्यावरती काय येणार आहे आपल्याकडे, तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर वेलोसिटीचा इथे कन्सिडर करतो आणि ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी म्हटल्यावरती आपली लिनियर कायनेटिक एनर्जी, कायनेटिकल कायनेटिक एनर्जी मध्ये आपण जे वापरतो ती mv², हाफ mv². सो आपल्याला हे माहिती आहे. सो आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर त्याच गोष्टी इथे आपण राईट डाऊन करून त्याचं आपल्याला एक्सप्रेशन इथे फाइंड आउट करायचं. सो व्हॉट हॅपन, सी consider an object of moment of inertia that is I. Okay, consider object of moment of inertia I rolling uniformly. Following quantities can be related: v, that is linear speed of the center of mass; capital R, that is radius of the body; omega, that is angular speed of rotation of the body. Therefore omega is equal to v upon capital
r square, r for any particle, not r square, for any particle. Capital M is the mass of the body and k is the radius of gyration of the body. Already we see, okay, that is I is equal to mk square. मग आता आपल्याला काढायचं काय तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग which is equal to what? Translation kinetic energy plus rotational kinetic energy. Translation म्हटल्यावरती आपली नॉर्मल that is half mv square आणि रोटेशनल म्हटल्यावरती काय तर सर्क्युलर मोशन म्हटल्यावरती अँग्युलरली. So angular momentum, it is a moment analogous of angular momentum plus angular velocity म्हटल्यावरती half I omega square. आता ह्याच्यातून मी काय करतोय आता की half mv square मी as it is ठेवला, but already we know that I is equal to what? mk square, that is radius of gyration. So instead of I will put mk square and instead of omega I will put v upon r square. So what happened? Half m is common, half m and v square gets common. But instead of this I written here 1 and instead of this I written only k square because v gone outside of the bracket. So k square upon r square. And this is the total kinetic energy of rolling. This is total kinetic energy of rolling. What is that? Half mv square in bracket 1 plus k square upon r square. I hope so की तुम्हाला रोलिंग मोशनचं एक्सप्रेशन म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग हे काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो आय विल मूव ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो दिस इज अगेन एक्सप्रेशन बिटवीन द लिनियर एक्सेलरेशन, ओके, and speed while pure rolling down on an inclined plane. So हा तुमचा रोलिंग आहे आणि तो inclined plane वरून तो काय होतोय की डाउनवर्ड डायरेक्शन ला जातोय. सो दिस इज युअर काय तर डिस्प्लेस होतोय हा. h is the height of that object and it is the inclination angle, that is a theta. Okay, so what happened here, as an object will move, the potential energy, okay, will convert into kinetic. बरोबर ना. इथे ज्यावेळेस तो ठेवलेला असतो ऍट रेस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. ज्यावेळेस तो मूव्ह करायला जातो त्यावेळेस ती पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी मध्ये. ऑलरेडी आपण सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्या गोष्टी सगळ्या लर्न केलेल्या. सो व्हॉट हॅपन, आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी आपण कशाने डिनोट करतो? mgh which is equal to आता रोलिंग बॉडी आपण आताच बघितलं काय एक्सप्रेशन? half mv square in bracket 1 plus k square upon r square. Is it right? So what happened on here? This m, okay, this m and this m gets cancelled. Okay, now what happened? This 2, okay, now this 2 is divisible on here. It will be go on this side, it will be the multiply. So काय केलंय मी आता की हा 2 काय होता डिव्हिजिबल होता, तिकडे गेल्यावरती मल्टिपल झाला. सो हा m इकडे काय मल्टिपल आहे, इकडे आल्यावरती झाला डिव्हिजिबल. हे टर्म पूर्ण टर्म इकडे मल्टिपल आहे त्याच्यावर झाले डिव्हिजिबल. सो आय कॅन फाइंड, ओके, v स्क्वेअर, ओके, v स्क्वेअर, ओके. सो v म्हटल्यावर हा m आणि हा m गेला, मग v स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड, v इज इक्वल टू व्हाट हॅपन? स्क्वेअर रूट ऑफ 2gh upon 1 plus k square upon r square. Okay, as a given relation in a diagram, okay, as a given relation in a diagram, what is the value of h? h is equal to s into sin theta. So मला आता काय करायचं आहे की h is equal to s sin theta आपल्याला माहिती आहे. सो मला s म्हणजे काय तर s ची व्हॅल्यू मला इथे फाइंड आउट करायचं आहे. सो s is equal to what happen? sin theta is multiple on that side, it will be the divisible h upon sin theta. So here linear velocity will increase from 0 to v. Okay, linear velocity will increase from 0 to v. So we know that we have the values. We have a kinematical equation. V square is equal to u square plus 2as. Okay, so where u is a initial velocity and that initial velocity काय असणार आहे? 0 असणार आहे. And we have the value of v. So we can put on v's value over here. Initial velocity is 0 to a as it is आणि s ची व्हॅल्यू h upon sin theta. मग आता ह्या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला तर मला काय मिळणार आहे? तीच टर्म 2gh होल डिवाइडेड बाय 1 plus k square upon r square. ही व्हॅल्यू 0 मतलब 2ah upon sin theta. मला काय पाहिजे? ऍक्सेलरेशन पाहिजे. सो a is equal to what happened? 2gh तर as it is हा sin theta डिव्हिजिबल तिकडे गेल्यावरती मल्टिपल आणि
H to H इथं मल्टिपल इथं आल्यावरती डिव्हिजिबल मल्टिप्लाय बाय 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. कुठल्या टर्म कॅन्सल झाल्या? h गेट्स कॅन्सल, 2 गेट्स कॅन्सल. काय बोलला? g sin theta whole divided by 1 plus k square upon r square. So this is nothing but this is my linear acceleration. So a is equal to g sin theta whole divided by 1 plus k square upon r square. This is the expression for linear acceleration and speed while pure rolling down an inclined plane. So this is about this expression. I hope so की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल and I hope so की तुम्हाला याचे सगळे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही मला पुन्हा कॉल करा किंवा मेसेज करा. मी तो कन्सेप्ट घेऊन तुम्हाला ऑनलाईन लाईव्हली तुम्हाला तो समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. So thank you for watching my this video and we can successfully completed our physics first chapter in this part. So thanks once again for watching my this video. Thank you very much.